श्री स्वामी समर्थ. तर आज आहे रथसप्तमी. तेव्हा का तिळाची पोळी बघा कशी झाली. तर झाली माझी सूर्यनारायणाची पूजा सकाळनं. सूर्यनारायणाची पूजा झाल्याच्या नंतर रांगोळी काढते मी उंबऱ्यावर. तर आज सूर्यनारायणाची पूजा कशी असते की लवकरच दिवस उगवायच्या अगोदरच दिवस उगवायच्या वेळेलाच करावं लागते. आरतीचं ताट घेऊन उभं राहावं लागतं. तर झाली माझी पूजा. अशी काढली मी रांगोळी उंबऱ्यावर. आता चालली मला मागच्या वेळेस पण टाकला होता व्हिडिओ मी उंबऱ्यावर रांगोळीचा. तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा यावी उंबऱ्यापासून आतमध्ये आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जावी म्हणून उंबऱ्यावर रांगोळी असते. आणि ही देवाचं स्वागत बघा. मी सकाळी सकाळी दारात रांगोळी काढून मी देवाचं सूर्यनारायणाचं स्वागत केलं आहे. तर हळदी कुंकाचाच कलर भरला आहे. तर छोटी काढली आपली, लय तामझाम नाही केलं. तर आता चालली माझी देवपूजा. तर मला असं वाटतं की देवपूजा झाल्याशिवाय माझं दुसरं काहीच काम मला उरकत नाही. देवपूजा केली तर पटपट कामं उरकतात असं माझं मन मला म्हणतं. त्याच्यामुळे मी सकाळनं देवपूजा करते. एक तर मी चहा किंवा पाणी घ्यायच्या अगोदर जप करत असते थोडा वेळ. ती मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलं होतं. तर मला भरपूर असा अनुभव येतो की जप करण्याने किंवा सकाळी गायत्री मंत्र माझा नित्य रोजचा माझा गायत्री मंत्र असतो आंघोळ झाल्या झाल्या. तर चालली माझी आता आरती देवपूजा करून. तर मला असं वाटतं की मला जी देवाने एवढं मोठं सगळं धंदकट माझं शरीर दिलं आहे, डोळे बघण्यासाठी दिल्यात, कान दिले, तोंड दिले, तर सगळं शरीर मला धंदकट दिलं आहे. तर देवासाठी मी एवढा वेळ काढणं काहीच नाही आहे. त्यांनी जे केलं आहे ते देवाने जे केलं आहे आपल्याबद्दल ते काहीच नाही. तर झाली माझी आरती. देवपूजा होऊन आरती झाली. सूर्यनारायण पण मी काढलेत पाटावरती. आता चालली माझी तिळाच्या पोळ्या करणं. तर आज तिळाच्या पोळीचा नैवेद्य असतो, त्याच्यामुळे मग आम्ही तिळगुळाच्या पोळ्या बनवल्यात. तर आणि खीर असते शेवयाची, पण माझ्याकडे शेवया नाहीत शिल्लक म्हणून मी दूध आणि तिळाची पोळी ह्याचा निवेद केला. तिळगुळाची पोळी असते. तर मी बनवल्या तिळाच्या पोळ्या. तुम्ही काय बनवलंय असते नक्की कमेंट करून सांगा. आणि दुसरी गोष्ट, माझ्या घरची मला म्हणतात, माझी मुलं, माझे मिस्टर, की तू व्हिडिओ बनवती पण तुला लाईक करत नाहीत, सबस्क्राईब करत नाहीत लोक, तू कशाला बनवती. पण चला, मला कसं वाटतं करतील, नाही केले आता तरी परत करतील. चांगले माझे व्हिडिओ वाटले तर सबस्क्राईब करतील असं माझी एक आशा आहे. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलच्या बटनावर क्लिक तेवढं करा असं मला वाटतं. नाही तर मी व्हिडिओ बनवायचे किंवा हे करायचे थोडंसं परत कंटाळा करू शकते. कारण मला पण असं वाटून जातं की चला बाबा, नाही सबस्क्राईबर आपल्याला होत तर कशाला, असं वाटतं मला. तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर झालेत माझ्या तिळाच्या पोळ्या. हे बघा, पोळीचा निवेद दाखवलं मी देवाला. तिळगुळाची पोळी आणि दूध. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटद्वारे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.